रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आहे नागपंचमीचा दिवस, म्हणजेच आपल्या श्रावण महिन्यातला पहिला सण. तर या सणानिमित्त आपण शेवयाची खीरची रेसिपी आज आपल्या फूडी स्पॉटवर घेऊन आलो आहेत. तर चला सुरुवात करूया आपल्या शेवयाच्या खीरीच्या रेसिपीला. तर मंडळी, सर्वप्रथम आपण पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेले आहे. आता हे तूप पूर्ण विरघळले की आपण यामध्ये घालूया ड्रायफ्रूट्स आणि ड्रायफ्रूट चांगले रोस्ट करून घेऊया. तूप गरम झालेलं आपल्याला दिसतंय आणि आपण यामध्ये आपले ड्रायफ्रूट्स छान तळून घेतल्यावर यामध्ये आपण टाकूया आपल्या घरगुती शेवया. तुम्ही बाहेरच्या दुकानातील शेवया देखील घेऊ शकता. तर आपले ड्रायफ्रूट छान रोस्ट झालेत आणि आता आपण यामध्ये शेवया घालूया. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि आता आपल्याला शेवया देखील तुपामध्ये छान रोस्ट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही मार्केटमधल्या रोस्टेड शेवया घेत असाल तर त्याला 2 मिनिटे तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे. या शेवया घरगुती आहेत आणि रोस्टेड नाही आहेत, त्यामुळे आपण याला तुपात छान भाजून घेत आहोत. तर मंडळी, आपल्या शेवयांचा कलर छान गोल्डन झालेला आपल्याला दिसतोय आणि आता आपण ह्या शेवयाचा गॅस बंद करून घेऊया आणि याला थंड करायला राहू देऊया. तर आपण हे गॅसवरून काढून घेऊन थंड करायला ठेवून देऊया. तर मंडळी, आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. तर आपण एका भांड्यात दूध घेऊन ते तापवायला ठेवलेले आहे आणि या दुधाला उकळी आली की आपण गॅस कमी करून घेणार आहोत. मंडळी, आपल्या दुधाला उकळी आली आहे, आपण गॅस कमी करून घेऊया आणि यामध्ये आता आपण घालूया 3 चमचे साखर. तर साखर घातल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मीडियम करून घेणार आहोत आणि मीडियम केल्यानंतर आपण दूध थोडेसे हलवून घेणार आहोत, ज्यामुळे साखर आपली दुधात मिक्स होऊन जाईल. तर दूध हलवून घेतल्यानंतर आपण दुधाला आणखीन एक उकळी येऊ देऊया आणि एक उकळी आली की आपण पुढची प्रोसेसला सुरुवात करूया. तर आपल्या दुधाला एक उकळी येऊन गेलेली आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत आपले भाजून घेतलेल्या शेवया. तर भाजून घेतलेल्या शेवया आपण दुधामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि आता आपण गॅस कमीच ठेवणार आहोत आणि या शेवया देखील दुधामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. शेवया दुधामध्ये मिक्स केल्यानंतर आता आपण 15 मिनिटे असेच आपल्या दुधाला. तर मंडळी, येणाऱ्या 15 मिनिटात आपली नागपंचमी स्पेशल शेवयाची खीर बनून रेडी असेल. तर आता आपण गॅस कमी केलेला आहे आणि याच कमी गॅसवर आपण शेवयांना झाकून ठेवूया आणि अवघ्या 15 मिनिटांनंतर आपण या उघडून पाहणार आहोत, जेव्हा आपल्या शेवया एकदम रेडी झालेल्या असतील. तर मंडळी, 15 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. आपण गॅस बंद करून आपली खीर उघडून पाहत आहोत की आपली खीर एकदम छान रेडी झालेली आहे. आता आपण आपली ही नागपंचमीची स्पेशल खीर एका बाउलमध्ये छान सर्व करून घेऊया. तर मंडळी, आता रेसिपीची थिअरी संपून प्रॅक्टिकल करायची वेळ आलेली आहे. म्हणजेच आपल्या खीरची रेसिपी ही पूर्ण झालेली आहे आणि आता खीरचा आस्वाद घ्यायची वेळ आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपली नागपंचमी स्पेशल शेवयाची खीर ही रेडी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, फेसबुक पेजवर आम्हाला फॉलो करा. वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ. रामकृष्ण हरी मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.